आता साम इन्व्हेस्टिगेशनमध्ये शाळांच्या लुटीचा आणखीन एक पॅटर्न समोर आलाय। शिक्षण म्हणजे कायदा पायदळी तुडून कशा पद्धतीनं पालकांची लूट सुरू आहे त्याचा साम टीव्हीच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये पर्दाफाश झालाय। पाहूयात शिक्षण माफियांच्या लुटीवरचा साम टीव्हीचा इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्ट। खासगी शाळांकडून आरटीई कायदा धाब्यावर। आरटीईच्या विद्यार्थ्यांची शाळांकडून लूट। शाळांकडून लुटीचा गोरखधंदा सामवर उघड। खासगी शाळांनी शिकवणं सोडून शैक्षणिक साहित्य विकण्याच्या माध्यमातून दलाली सुरू केल्याचा साम टीव्हीनं भांडाफोड केला। मात्र याच दरम्यान शाळांकडून सुरू असलेल्या लुटीचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। खासगी शाळांनी शिक्षण हक्क कायदा पायदळी तुडवत पुस्तकं, गणवेश, शूज, वह्या आणि इतर शैक्षणिक साहित्य ठरवून दिलेल्या दुकानातूनच खरेदी करण्याचं तुगलकी फरमान काढलंय। मात्र या दुकानात शैक्षणिक साहित्याच्या किमती तब्बल 8 ते 10 हजार इतक्या आहेत। त्यामुळे आरटीई मधून प्रवेश घेतलेल्या मुलांच्या पालकांचं टेन्शन वाढलंय। मुलगी 8वीला गेली आता, उद्यापासून स्कूल चालू होणार आहे। तर पुस्तकांची किंमतच जवळपास 10,000 आहे। ऑलरेडी तिचं ॲडमिशन आरटीई मधून झालेलं आहे आणि 10,000 एवढी किंमत देणं आम्हाला परवडत नाही। आणि ते वेगवेगळे सेपरेट पुस्तकं पण देत नाही। लास्ट इयरला एक पुस्तक 1,000चं होतं, ते ओपनही झालेलं नाहीये, जसंच्या तसंच आहे। आणि यावर्षी सगळा सिलेबस चेंज केला। पालकांच्या तक्रारीनंतर त्याची खात्री करण्यासाठी साम टीव्हीनं थेट खासगी शाळा गाठली आणि तिथं सुरू असलेल्या लुटीच्या गोरखधंद्याचा पर्दाफाश केला। जेवढी पाहिजे तेवढी घेऊ शकतो। काय पुस्तकं ती 10 तारखेनंतर। आता फुल सेट, आता फुल सेट कंपल्सरी आहे टेक्स्टबुकचा। का बरं? आता नाही येत ना माझ्याकडे लूजमध्ये पुस्तकं आलेली। 10 तारखेला येणार आहे, मग तेव्हापासून द्यायला सुरू आहे। सिंगल देणार नाही तुम्ही? आत्ता नाही देणार। मग तुमचा सेट कंपल्सरी घ्यायलाच लागला। कायला घेता? 10 तारखेला घ्या सुट्टे बुक। बर, हां आता तुमचं काय आहे? आमच्या सोबतच आहे। हां का? तुमचं काय आहे? सिनियर केजी। हे साईडला लागले इथे सिनियर केजीचे आहेत 3 नोटबुक। 8,991 हे आहे का फायनल प्राइस मॅडम? हां, त्यामध्ये पण 2 बुक आलेले नाहीत। खरं तर राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आणि शिक्षण उपसंचालकांकडून पालकांनी तक्रार केल्यास कारवाईचं आश्वासन दिलंय। मात्र शाळांविरोधात तक्रार केली तर मुलांना त्रास होईल या भीतीनं पालक तक्रार करायला धजावत नसल्याचं समोर आलंय। दुसरीच्या मुलाच्या हातामध्ये ज्यावेळेस एक्झाम झाली संपली त्यावेळेस एक चिठ्ठी दिली येल्लो कलरची, त्याच्यावरती मुलांची नावं लिहून दिली। म्हणजे त्यांनी त्यांचा ड्रेस खरेदी करायचा असेल तर त्या दुकानातूनच जाऊन खरेदी करायचा। हा कुठला नियम झाला? हो, मग युनिफॉर्म ऑलरेडी त्याच्यामध्ये गणवेशाचा GR सुद्धा निघालेला आहे। म्हणजे हा GR जर का तुमचा 2021 साली निघालेला आहे, मग त्याचं अजून सुद्धा पालन होत नाही आहे। मग सामान्य नागरिकांनी करायचं काय? आरटीआयच्या विद्यार्थ्यांना सगळ्यांना म्हणजे जी नागरिक आहेत त्यांना हा त्रास सहन करावा लागतोय। खरं तर शिक्षण हक्क कायद्यात आरटीईतील विद्यार्थ्यांसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे। ती नेमकी काय आहे पाहूया। आरटीईच्या नियमानुसार 6 ते 14 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्याला मोफत आणि सक्तीचं शिक्षण द्यावं। त्यासाठी खासगी शाळांमध्ये 25% जागांवर आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा। विद्यार्थ्यांच्या पालकांकडून कोणत्याही प्रकारची फी घेऊ नये। शाळेतून गणवेश, पाठ्यपुस्तकं खरेदी करण्याची सक्ती करू नये। मात्र हाच नियम पायदळी तुडून खासगी शाळा पालकांची लूट करतायत। त्याबाबत शिक्षण खात्यातले अधिकारी त्यांच्या अधिकाराचा वापर करून शाळांमधली लूट थांबवण्यासाठी पुढाकार घेऊ शकतात। मात्र शिक्षण माफियांच्या कमिशनखोरीच्या या अभद्र युतीत अनेक अधिकारीही लाभार्थी असल्यामुळं शिक्षण हक्क कायदा धाब्यावर बसून पालकांची राजरोस लूट सुरू आहे। त्यामुळे राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे हे लुटीचा गोरखधंदा करणाऱ्या खासगी शाळांवर कारवाई करणार का याकडेच राज्याचं लक्ष लागलंय। अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे। शिक्षण हक्क कायदा पायदळी तुडून कशा पद्धतीनं पालकांची लूट सुरू आहे हे तुम्ही या खास रिपोर्टमध्ये पाहिलं। आपण थेट जाऊया पुण्यामध्ये। आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्याशी जोडले गेलेले, त्यांच्याशी आपण संवाद साधूया। सागर, पालकांची लूट सुरू आहे। आपण बघतोय की हा जो शिक्षण हक्क कायदा आहे
त्याची कशी पायमल्ली केली जाते, कसं दुकानदारी शाळांची सुरू आहे, काय सांगाल? आपण जर पाहिलं तर शिक्षण हक्क कायदा हा फक्त नावापुरताच आहे का आणि त्याचा फायदा खरंच ज्यांचे ॲडमिशन होते त्यांना होतो का, असा प्रश्न जो आहे तो अनेक वेळा उपस्थित होतो. कारण की सुरुवातीपासून तुम्हाला ॲडमिशन दिलं जातं, मात्र त्यांना वह्या, पुस्तकं आणि कपडे घेण्यासाठी त्यांना त्या शाळेमध्ये पैसे भरावेच लागतात. आणि हेच RTEची जी रक्कम जी थकलेली आहे ती सरकारकडे मोठ्या प्रमाणावरती आहे आणि ती सरकारने या खाजगी शाळांना दिलेली नाही आहे. त्यामुळं शाळा पालकांकडूनच मोफत शिक्षणाच्या नावाखाली पैसे लाटतात आणि पुन्हा सरकारकडूनही पैसे घेतात. याचे अनेक उदाहरणं जे आहेत ते समोर आलेले आहेत. मात्र आपण जर पाहिलं तर जोपर्यंत मुलगा शिकतो तोपर्यंत असं सांगितलं जातं की मोफत शिक्षण या विद्यार्थ्याला शाळांमध्ये भेटत नाही. कारण की त्याला त्या शाळांमधून कंपल्सरी गणवेश असेल, त्याची बूट असतील, त्याचबरोबर वह्या पुस्तकं असतील, हे घ्यावेच लागतात. कारण की अनेक पैसे जे आहेत ते आत्तापर्यंतचे सर्व या सरकारकडे थकीत आहेत आणि वेळोवेळी सरकारकडे या शाळा ज्या आहेत त्या पाठपुरावा करत असतात. मात्र पैसे मिळत नसल्याने त्यांनी दोन्हीकडून पैसे उकळण्याचा धंदा जो आहे तो सुरू केलेला आहे. अशाही शाळांवरती कारवाई झाली पाहिजे. मात्र आपण जर पाहिलं तर या शाळांना परवानगी देतं कोण आणि या खाजगी शाळांचं पेव फुटलेलं कसं आहे? आपण जर पाहिलं तर नक्की सागर, खरं तर RTE नाही, राईट टू लूटपाट सुरू आहे अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे. आता काय कडक कारवाई होणार ते बघणं खूप महत्त्वाचं आहे. सागर, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.